आपण काल लीड कॅल्क्युलेशन्स पाहिले, लीड चार्ट कसं तयार करायचं ते पाहिला. हा महत्वाचा पार्ट होता. तुम्ही सर्वांनी ट्राय केलंय का बनवायचा? केलाय. केलंय. ओके, ठीक आहे. बाकीच्यांना सगळ्यांना माहित आहे कसं तयार करायचा, काय तयार करायचा. नसेल तर थोडीशी प्रॅक्टिस करा वाटलं सर आजच्या दिवस अजून एकदा, जे उद्या संध्याकाळपर्यंत काय असेल तर उद्या सांगितलं तरी चालेल. आपण पुढचा पार्ट घेऊयात आज. ठीक आहे. साधारण आपण आता आजपासून एक सीसी रोडचं इस्टिमेट आपण तयार करूयात. आज आणि उद्यामध्ये आपलं हे पूर्ण होऊन जाईल. ठीक आहे. तर एखादा इस्टिमेट तयार करताना आपल्याला काय काय आवश्यक असायला हवं हे ॲज अ इंजिनियर म्हणून आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. बाहेरच्या ज्या प्रॅक्टिसेस चालतात त्या प्रॅक्टिसेस खूप अंदाजे चालतात. म्हणजे मी असं म्हणेल की 75% का 80% इस्टिमेट हे सगळे अंदाजेच केले जातात. तसं इस्टिमेट म्हणजे अंदाजपत्रकच आहे, पण ते अंदाजपत्रक म्हणजे एकदम अंदाजोंदच असतं. विदाऊट ड्रॉइंग रेफर करता सुद्धा असे केलेले असतात. पण आपल्याला काय करायचं आहे की मोस्टली आपला अनुभव, ते ड्रॉइंग, त्याचे स्पेसिफिकेशन्स याच्यानुसार इस्टिमेट बनवायला हवेत. स्टँडर्ड प्रॅक्टिस काय म्हणते की ड्रॉइंग तुमचं असलं पाहिजे, त्याचे स्पेसिफिकेशन्स असले पाहिजे, मग तुम्ही इस्टिमेट बनवू शकता. आपण त्याही गोष्टी डिस्कस करूयात, पण एक स्टँडर्ड इस्टिमेट डिस्कस केल्यानंतर की बाहेर कसं चालतं आणि मग ती लोक एवढ्या वेळा कमी वेळात कसं देतात आणि त्यासाठी आपण काय करायला हवं. ठीक आहे. आपण एक स्टँडर्ड प्रॅक्टिस बघूयात की ड्रॉइंग नुसार इस्टिमेट कसं बनवलं गेलं पाहिजे. ठीक आहे. आणि एकदम कमी आयटम घेऊयात, जसं की सीसी रोड आहे, याच्यामध्ये कमी आयटम असतात, जेणेकरून एकदम मोठा प्रोजेक्ट घेतला आणि त्यामध्ये कन्फ्युजन झालं असं नको व्हायला. छोटा प्रोजेक्ट घेऊयात, मग तुम्हाला एकदा आयडिया आली की मग हळूहळू एक एक दोन दोन आयटम ऍड करून तुम्हाला त्याचा कॉन्फिडन्स येऊन जाईल. शेवटी प्रॅक्टिस तुम्ही स्वतः करणं महत्वाचं आहे. किती जरी सोपं वाटत असेल तरी सुद्धा स्वतः करायला घेतलं की मग कन्फ्युजन तयार होतात. इथं काय घ्यायला पाहिजे, इथं काय करायला पाहिजे असे. त्यामुळे स्वतः तयार करा. इस्टिमेटमध्ये साधारण इथे जे खाली दिलेले आहेत हे टॅब महत्वाचे आहेत. कारण एवढे शीट्स तुम्हाला द्यावे लागतात, कंपल्सरी द्यावे लागतात. छोट्या इस्टिमेट असलं तरी सुद्धा, जसं की रिकॅप शीट पहिलं हे जे आहे ते, ज्याला जनरल ऍब्स्ट्रॅक्ट पण म्हटलं जातं किंवा रिकॅपिटेशन शीट पण म्हटलं जातं. यामध्ये काय आहे तर कॉस्ट ऑफ वर्क पोर्शन. कॉस्ट ऑफ वर्क पोर्शन म्हणजे काय असते, जी आपलं ऍक्च्युअल काम करायचं आहे, जे आयटम नुसार त्याचं रेट अनालिसिस करून नुसार जी अमाऊंट येणार आहे त्याची कॉस्ट या ठिकाणी आहे. कॉस्ट ऑफ वर्क पोर्शन म्हणजे कामाची कॉस्ट. ठीक आहे. ही वेगळी धरायची. कॉस्ट ऑफ रॉयल्टी आणि क्यूसी टेस्टिंग चार्जेस हे आपल्याला वेगळे करायचे आहेत. रॉयल्टी आणि क्यूसी टेस्टिंग चार्जेस हे कॅल्क्युलेट करावे लागतात. जसं इथं तुम्हाला सेपरेटली अजून एक इथं खाली शीट दिसते, रॉयल्टी आणि टेस्टिंग चार्जेस. या दोन्हीची टोटल करून ती इथं आलेली आहे. ठीक आहे. जनरल ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये या दोन्हीची टोटल केली तुम्ही प्लस बी ची, त्याच्यानंतर आपल्याला ऍड करावं लागतं ते म्हणजे जीएसटी, जो आता सध्या 18% आहे. पुढे बदलला त्याप्रमाणे आपल्याला घ्यावा लागणार आहे. हा जीएसटी कशावर कॅल्क्युलेट केला जातो तर हा जीएसटी हा वर्क पोर्शनवर कॅल्क्युलेट केला जातो. तुम्हाला रॉयल्टी आणि क्यूसी टेस्टिंग चार्जेसवर जीएसटी भेटत नाही. रॉयल्टीवर तर भेटतच नाही. क्यूसी टेस्टिंग चार्जेसवर भेटतो, पण जर तुम्ही त्याचं प्रूफ म्हणजे तुम्ही जीएसटी पेड केला आहे याचा प्रूफ तुम्ही तुमच्या बिलामध्ये जोडला तर भेटतो. त्यामुळे आता आपण इस्टिमेट करत आहोत. इस्टिमेट करताना आपल्याला त्याच्यावर जीएसटी धरायची नाहीये. जीएसटी फक्त वर्क पोर्शनवर धरायची. ठीक आहे. क्लिअर आहे. याच्यानंतर आपल्याला इन्शुरन्स ऍड करायचा असतो. जो इन्शुरन्सचा क्लॉज काय सांगतो आपल्याला एसआर प्रमाणे 25 लाखाच्या आतील कामं असतील तर तो आपल्याला 0.5% धरायचा आहे. 25 लाखाच्या वरची कामं असतील तर आपल्याला तो 1% धरायचा आहे. हे क्लिअर आहे. परत आणि तो परत एकदा कशावर सांगा धरायचा? सर.
ए पोर्शन वर धरायचा. कशावर काय म्हणलं? म्हणजे ते इन्शुरन्सचं पोर्शन परत एकदा सांगा. 25 लाखाचं कसं? मी हा, नोट करून इन्शुरन्स. तर आपण प्रूफ पाहूया त्याचा. आपल्याला कुठलंही मी जे सांगेल ना, ह्याला कुठल्याही गोष्टीला मी अंदाजे काही सांगणार नाही. कुठला ना कुठला तरी बेस असणार आहे. आणि हेच तुम्हाला पण पुढे सांगायचंय, कारण तुम्हाला हे लोक विचारतील, तुम्ही इस्टिमेट कशावरून केलं, हे असंच का आलं. हा, तर त्याला बेस एक तर तुम्हाला SSR मध्ये भेटेल, किंवा जे गोष्टी SSR मध्ये मेन्शन केलेल्या नाहीत त्याचा बेस तुम्हाला काय घ्यावा लागणार आहे, एक्झिस्टिंग एस्टिमेट्स जे असतील त्यामध्ये आपल्या ठिकाणी काय केलंय त्याचा बेस घ्यावा लागेल. तुम्ही जे एस्टिमेट करत असाल त्याचा बेस हा तुम्हाला कायमस्वरूपी हा SSR मध्येच भेटणार आहे. ज्याचा बेस SSR मध्ये दिलेला नाहीये अशाचा बेस तुम्हाला घ्यायचा आहे तो तुमच्या एरियामधील, तुमच्या डिपार्टमेंट मधील जे इस्टिमेट केले जातात तिथला. मी जर पुण्याचे एस्टिमेट करत असेल तर मी असं नाही म्हणू शकत की सर त्या ठिकाणी नगरच्या किंवा कोल्हापूरच्या इस्टिमेट्स मध्ये हे पण चार्जेस धरले जातात, आपल्या इकडे आपण धरत नाहीयेत. ते तुम्ही ऍड करायचे, असं नाही करायचं. जे तुमच्या इथे चाललंय त्याप्रमाणे चालू द्यायचं, कारण बेस तुम्हाला आपल्या इथले इस्टिमेट्स. ठीक आहे. तर SSRचा बेस आपण कुठं कुठे धरलाय, तर तो पहिला म्हणजे तर इथं धरलाय रॉयल्टी मध्ये धरलाय. आपण इन्शुरन्स कडे येऊयात, परत थोडेसे रिव्हिजन करूयात. रॉयल्टीचा बेस त्याचे जे रेट्स घेतले ते आपण SSR वरनं घेतले 237.37, 216.18. ठीक आहे. त्यानंतर आपण कशाचा बेस घेतला अजून, तर तो घेतला, पुढे जाऊयात आणखी थोडं पुढे, टेस्टिंग चार्जेस वगैरे. ठीक आहे. इन्स्ट्रक्शन फॉर प्रिपेरिंग इस्टिमेट. वर्क व्हॅल्यू अप टू 25 लाख 0.5% आपल्याला इन्शुरन्स धरायला सांगितलेला आहे. वर्क व्हॅल्यू अबाउट 25 लॅक्स आपल्याला 1% इन्शुरन्स धरायला सांगितलेला आहे. क्लिअर आहे. हे रेफर करायचं. तुम्ही जुने जर एस्टिमेट रेफर करत असाल साधारण 3 वर्षापूर्वीचे, तर तिथं तुम्हाला ही उलटी फिगर पाहायला भेटेल. 25 लाखाच्या आतमध्ये तर 1% धरत होते त्यावेळेस, 25 लाखाच्या वर 0.5% धरत होते. जर जुने एस्टिमेटचा तुम्ही बेस भरत असला, अरे सर इथं तर 1% दिला होता, तर मात्र मग तुम्हाला त्यावेळेसचा SSR रेफर करावा लागेल. आपण आता या वेळेसचा जो चालू आहे 22-23चा तो SSR रेफर करत आहोत. क्लिअर आहे. आता यामध्ये अजून कुठला बेस धरायचा, तर आपल्याला बेस धरायचा हा इन्क्रीज ऑफ पर्सेंटेज, स्पेसिफाईड पर्सेंटेज इन्क्रीज, स्पेसिफिक एरिया पर्सेंटेज इन्क्रीज, ते इथे दिलेले आहे. याचबरोबर इस्टिमेट तयार करताना आपल्याला पुढचा बेस धरावा लागतो तो म्हणजे लिफ्टचा, मजला वाढ. असे तर हा बेस आहे इथे. ट्रान्सपोर्टेशन चार्जेस कॅल्क्युलेट करायचा बेस इथेच दिलेला आहे. ते कुठून घेतले त्याचा चार्ट आपल्याला दिलेला आहे. यानंतर अजून एक आयटम येतो तो म्हणजे स्काडा. बाकीचे पण आयटम आहेत हायलाइट केलेले, पण ते स्पेशल प्रोजेक्टला आहेत. स्काडा एक येतो, जो छोट्या प्रोजेक्टला स्काडा आपण वापरत नाही, तो आपल्याला डिडक्ट करायचा असतो. त्याचा रेट काय आहे, तर त्याचा रेट आहे 126 रुपये पर क्युबिक मीटर कॉन्क्रीटसाठी, 63 रुपये पर क्युबिक मीटर ब्युटिमनसाठी. ठीक आहे. तर आपल्याला हाच बेस धरायचा आहे, एवढाच बेस धरायचा आहे, जो आपण या टेबलमध्ये मांडलेला आहे, जो मी तुम्हाला शेअर पण केलेला आहे SSR नोट्स समरी मध्ये. ठीक आहे. आपण थोडं पुढे गेलात की तुम्हाला त्याची आयडिया येईल की SSR नोट्स समरी काय सांगते आपल्याला ही काय सांगते, जी SSRच्या आपण रीडिंग करून बनवलेली आहे. तर स्काडा म्हणजे नेमकं काय? बरं, हा, स्काडा म्हणजे काय, तर मशिनरी, त्याचा फुल फॉर्म असा होतो की सुपरवायझरी कंट्रोल अँड डाटा ॲक्विजिशन. म्हणजे सुपरविजन करताना तुमची क्वालिटी चांगली मेंटेन होत आहे, तुम्ही जे सांगितले त्याप्रमाणे मेंटेन करत आहात, हे पाहण्यासाठी एक ऑटोमेटेड सेन्सर बेस टेक्नॉलॉजी यूज केली जाते, जी तुमच्या मशिनरीला लावली जाते. ठीक आहे. त्याचा डेटा कॅप्चर करण्यासाठी हा रिअल टाइम डेटा असतो, जो GPS आणि तुम्हाला नेटवर्क कनेक्शन चांगलं लागतं.
तो जीपीएस द्वारे डेटा हा पीडब्ल्यूडीच्या सर्व्हरला जमा होत राहतो त्या तुमच्या प्रोजेक्टच्या अंडर. मग ही मशिनरी किंवा ही यंत्रणा स्काडा तुमच्या मशिनरीला असावी लागते. ती लावण्यासाठी साधारण 70-75 हजारापेक्षा पुढे जास्त खर्च येतो, जे छोट्या प्रोजेक्टला ऍप्लिकेबल होत नाही किंवा त्या ठिकाणी तेवढा खर्च करणं एका छोट्या प्रोजेक्टला शक्य नाही. म्हणून आपण काय करतो की आम्ही स्काडा वापरणार नाहीत, आपण वापरत पण नाही छोट्या प्रोजेक्टला. त्यामुळे आपल्याला तो कॉस्ट ही डिडक्ट करावी लागते आपल्या एसएसआर आयटम मधून. कारण एसएसआर आयटम मध्ये काय सांगितलं आहे की स्काडा हा तुमच्या प्रत्येक आयटम मध्ये इन्क्लूड केलेला आहे. कोणते आयटम्स? कॉन्क्रीट आणि बिट्युमन याच्यामध्ये. ते जर नसतील तुम्ही वापरत तशी मशिनरी तर तुम्हाला तो डिडक्ट करायचा आहे. समजलं? सोप्या भाषेत सांगितलं. त्याची एक पीपीटी पण आहे माझ्याकडे. स्काडा काय आहे एक उदाहरण सांगतो वाटलं की जसं बिट्युमन हे एक ठराविक टेम्परेचरला ले केलं गेलं पाहिजे रोडला. तेवढं जर टेम्परेचर नसेल तर त्याची क्वालिटी राहत नाही. तुम्ही प्लांटवरून आणलं बिट्युमन, ते हीट तेवढं आहे नाहीये हे पाहण्यासाठी तिथं पेव्हरला तुमचा जो पेव्हर असतो ले करणार त्याला सेन्सर बसवलेले असतात. तुम्ही ले करताना काय टेम्परेचर मेंटेन होत आहे त्याचं हे त्या सेन्सरद्वारे कॅप्चर केलं जातं. मग ही मशिनरी अशी मशिनरी स्काडा एनेबल असायला लागते. ठीक. तुम्ही जर ती वापरत नसाल तर त्याची कॉस्ट मायनस करायची एवढंच आहे फक्त. गव्हर्नमेंट तुम्हाला फ्रीच काय देणार? जे काही त्यांनी सांगितलंय ते डॉक्युमेंटरी त्यांना तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी इस्टिमेट करताना ज्यावेळेस आपण रेट अनालिसिस करू त्यावेळेस आपल्याला माहित आहे की काय काय आपल्या रेटमध्ये इन्क्लूड आहे. त्यातून पहिले आपल्याला डिडक्शन करावं लागतं. ते क्रायटेरिया हा आहे की जर तुम्ही स्काडा वापरणार नसाल पहिला डिडक्ट करा रेटमधून स्काडा डिडक्शन. त्यानंतर अजून हे 2 डिडक्शन्स आहेत जे आहेत लेबर सेसचे, ते थोडं पुढे गेल्यावर सांगतो मी तुम्हाला. आणि जर तुमचा मटेरियलचा रेट डिफरन्स आहे म्हणजे कमी झालेला आहे मटेरियलचा रेट आणि तो सुपरिटेंडिंग इंजिनियरचं सर्क्युलर आहे तसं की या आयटमचा किंवा सिमेंटचा रेट तुमच्या एरियामध्ये कमी झालेला आहे तर तो तुम्ही तुमच्या एस्टिमेटमध्ये डिडक्ट करा. तर पहिले आपल्याला हे डिडक्शन करायचं रेट काढताना आणि त्यानंतर हे ऍडिशन्स करायचे असतात. ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत आता? क्लिअर आहे का? हो सर. ओके. जनरल ऍब्स्ट्रॅक्ट समजलं. आता जनरल ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये आता तुम्ही तुमच्या इकडचे प्रोजेक्ट पाहायला गेलात तर तुम्हाला असं दिसेल की इथे कंटिंजन्सीज पण ऍड केलेले असतात. काही ठिकाणी 1% धरतात, काही ठिकाणी 2% धरतात, काही ठिकाणी 5-5% पण धरतात. पण त्या कंटिंजन्सीज काही ठिकाणी राऊंड अप पण केलेल्या असतात का तर तुमची अमाऊंट ही ती अमाऊंटला मॅच करावी म्हणजे 10 लाखाला ती मॅच करावी. समजा आता हे एस्टिमेट आहे आपल्याला 10 लाखात बसवायचं की हे जर मी कंटिन्युअसली धरली नाही तर ते येते 9,93,000 रुपयाचं येते. तर कंटिन्युअसली काय केली जाते समजा मी जर 1% धरला तर 1% धरला तर किती येऊ शकते कंटिन्युअसली वर्क पोर्शनवर? ती 8,212. त्याची कॉस्ट किती येते? 10,01,886. मग आता इथं 10 लाखाच्या वर गेली मान्यता भेटणार नाही आपल्याला. मग काय करायचं? मग ही राऊंड अप करून घ्यायची. काय करायचं? 10 लाख मायनस ही अमाऊंट किती आली? 6,326 रुपये 92 पैसे. एवढी 91 पैसे. 10 लाख रुपये झाले. ठीक आहे. अशा प्रकारे कंटिन्युअन्सी काय असते? तुम्ही इस्टिमेट जर वाढलं तर तुम्हाला ती कॉस्ट तुमची अप्रूव्ह करून घेतलेली आहे त्यासाठीचं एक कुशनिंग आहे. ती तुम्हाला बिलात भेटत नसते. ठीक आहे. कंटिन्युअन्सी ही प्रोव्हिजन आहे. असंच एसक्यूएम चार्जेस म्हणजे स्टेट क्वालिटी मॉनिटरिंग. कंटिंजन्सीज मध्ये पर्सेंटेज फिक्स नसतं का की एवढे पर्सेंट घ्यायची? नाही नाही. आता हे तुमच्या इथं डिपेंड आहे. हा म्हणून काय आणि म्हणलं सर एसएसआर घ्यायचं मध्ये की नाही दिलेलं नाहीये घ्यायचं असं काही कंटिन्युअन्सी. कन्फर्म असतं का? काय काय
घ्यायचंच किंवा नाही घ्यायचं असं काही कन्फर्म असतं का? नाही, असं काही नाही. SSR मध्ये असं काही मेन्शन केलेलं नाही. कंटिन्जन्सी ही एक प्रोव्हिजन आहे फक्त. तुम्ही घ्या ना घ्या काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जर घेतली नाही तर तुम्हाला काम हे सँक्शन अमाऊंट तुमची किती येणार आहे? 9,93,673 रुपये येणार आहे. मग ते तुम्ही कंटिन्जन्सी घ्यायचे नसेल तर वर्क पोर्शन मध्ये जर तुमची कुठे अमाऊंट म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला हे जर मला 10 लाख रुपये आणायचं असेल तर मी काय करतो, मी हे सगळं लिंक केलेलं आहे बरं का. मी जे म्हणलं ना मी तुम्हाला की तेवढ्या अमाऊंट मध्ये बसून देतात लोक. कसं? तर आता हा माझा 88 रनिटरचा हा प्रोजेक्ट आहे. तर मी याला 88.25 करतो आणि एंटर करतो आणि मी माझ्या रिकॅप शीट मध्ये जाऊन पाहतो. हे चेंज झालं का? 993 होतं बरोबर, चेंज झालं ना. हा, तर मी याला 88.5 करतो कारण ते माझं झालं नव्हतं. 88.5 मीटर केलं. 9,99,229. ठीक आहे, अर्धा मीटर वाढवलं. चला, वरचे जे 800 रुपये आहेत, 775 रुपये आहेत, ते नाही भेटले तरी काय हरकत नाही. ठीक आहे. तर असेच TS साठी कोणती अमाउंट कन्सिडर करतात टेक्निकल सँक्शन साठी? हा, टेक्निकल सँक्शन साठी ऍक्च्युअली ही वर्क पोर्शनची अमाऊंट असते. कारण टेक्निकल सँक्शन म्हणजे वर्क पोर्शनवर होतं हे. पण बाय डिफॉल्ट तुम्हाला टेस्टिंग चार्जेस करायचेच आहेत. बाय डिफॉल्ट तुम्हाला GST पण द्यायचा आहे. बाय डिफॉल्ट तुम्हाला इन्शुरन्स पण भरायचा आहे. त्यामुळे सगळ्याच अमाऊंट होते. पण TS मेन काय चेक करतं? वर्क पोर्शन तुमच्या क्वांटिटी चेक करतं. टेक्निकल सँक्शन येते. प्रशासकीय मान्यतेला तुम्हाला ही अमाऊंट लागते. ठीक आहे. कॉन्टिन्जन्सी सर ते काय म्हणते त्याला योजना बघून पण कन्सिडर करतात सर. आमदार खासदार मध्ये जवळपास कॉन्टिन्जन्सी कन्सिडर नाही करत, बाकी योजनांमध्ये करतात झेडपीला. बरं, म्हणजे तशी अच्छा. त्यांना DPO कडून आदेश असतात. हा, ते म्हणलं की म्हणजे असं फिक्स नाहीये कुठं. असे मी तुम्हाला एस्टिमेट दाखवल की ज्याच्यामध्ये नाही धरत, आमदार खासदार असले किंवा कुठलेही असले तरी सुद्धा, पण काही ठिकाणी धरतात. कंटेजन्सी तेच म्हणलं, कंटेजन्सी ही फक्त प्रोव्हिजन आहे, प्रोव्हिजन आहे. तुम्हाला ते अमाऊंट मॅच करण्याची. काही ठिकाणी Yes. SQM चार्जेस जे म्हणलं स्टेट क्वालिटी मॉनिटरिंग चार्जेस हे पण धरतात. ते 0.5%, 1% असू शकतो तो. तो 1% कशासाठी घेतात. आहे? 1% घेतात सर वर्क पोर्शनवर SQM. 1% धरतात. आता तुम्ही सगळ्यांनीच आता तुमच्या इथले जुने एस्टिमेट पाहायला चालू केलं का? हो हा, सर. पाहायला हो. चालू केलं. आता तुमच्या इथं काय काय घेतलं जातं सांगा बरं जराचा. लेबर इन्शुरन्स, SQM, GST आणि कॉन्टिन्जन्सीज. बरं, किती घेतात? SQM 1%, लेबर इन्शुरन्सचा तोच रूल आहे. 25 तो लाखाच्या आहे. वरती असेल तर तोच. नाही, आणि आता कॉन्टिन्जन्सी कन्फ्युजन फक्त याच्यावर होऊ शकतं की SQM आणि याच्यावर. हा, काही ठिकाणी लेबर इन्शुरन्स मध्ये पण कन्फ्युजन आहे बरं का. SSR मध्ये दिलेलं असतं 0.5% धरा तरी सुद्धा ते 1% धरतात. काही काही ठिकाणी तर 2% पण धरतात बरं का अजून सुद्धा. पण यासाठी आता आम्हाला काय माहित आहे, कारण आम्ही सगळ्याकडचे सगळ्याच प्रकारचे आता आमच्याकडे इस्टिमेट करायला शिकायला येतात. त्याप्रमाणे त्यांच्याप्रमाणे आम्हाला सांगावं लागतं. आता हे इस्टिमेट आहे बीडचं. बीडचं इस्टिमेट आहे. तर मग याच्यामध्ये सिक्युरिटी चार्जेस साठी असं काही आहे का की एवढेच घ्यायचे वगैरे असं काही? कसले सिक्युरिटी चार्जेस? सिक्युरिटी चार्जेस जे आपण ऍड करतो ना, कसले? म्हटलं नाही करत. नाही आहे का? हम्म. ओके. सिक्युरिटी चार्जेस नाही करत आपण. सिक्युरिटी चार्जेस हे तुमचे बाय डिफॉल्ट आहेत. तुम्ही जे काम करताल त्याच्यावर तुम्हाला 5% डिडक्ट होणार असेल तुमचे सिक्युरिटी डिपॉझिट तुमचं. ते किती भरायचं काय भरायचं हा त्या टेंडर क्लॉजच्या नुसार असतो. EMD तुमचा किती असतो हा टेंडर मध्ये पाहायचा. परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट हा वेगळा पोर्शन झाला. आता हे 22-23 आणि सर एस्टिमेट आहे. स्क्रुटिनी बोला. स्क्रुटिनी स्क्रुटिनी असं नाही, मी नाही पाहिलेलं कधी. तुमच्याकडे आहे का तर असं काही? CC रोड मध्ये जे स्टील कॅल्क्युलेशन करतात ना, स्टील, तर ते कसं करतात सर? तो पुढे मेजरमेंट आपण आता पाहणार आहेत त्याच्या वेळेस पुढे पाहतो. हा, ठीक. आता फक्त जनरल ऍब्स्ट्रॅक्ट समजून घ्या. एक एक पोर्शन आपण संपवत जाऊ कारण परत आपल्याला माघारी हो न्यायचं आता. सर.
आता तर कॉस्ट आमच्याकडे करतायत, पण काय ठिकाणी ते 1% दिसत आहेत, काही ठिकाणी 1.25, काही ठिकाणी 1.50, पण ते मग कशावर डिपेंड आहे कशाचे आणि कसं कशाचे स्क्रुटिनी. नाही, मग ते तुम्हाला थोडंसं तिथं विचारावं लागेल, कारण मी स्क्रुटिनी कसं नाही पाहिलेलं आतापर्यंत. माझ्याकडे जेवढे एस्टिमेट्स आहेत ना आतापर्यंत झालेले बॅचेसचे, मी स्क्रुटिनीचे कधीच नाही पाहिलेले. मला एस्टिमेट पाठवून द्या तुमचं वाटलं सर. हो, चालेल चालेल. आता हे पहा जनरल ॲबस्ट्रॅक्ट. आता इथं कसं जनरल ॲबस्ट्रॅक्ट केलंय बीड मधलं, कॉस्ट ऑफ वर्क पोर्शन घेतली, त्याचे 2% केले. इथं आपण इन्शुरन्स वगैरे काय कुठं गेलं, फॉर्मॅट बदलू शकतो. तुम्हाला काय करायचंय, आता तुम्ही गव्हर्नमेंट मधले किती जण आहेत आता इथं गव्हर्नमेंटचे मार्फत मी इस्टिमेट बनवणार आहेत असे, म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहेत तुम्ही असे? मी आहे सर, सीए म्हणून आहे PWD मध्ये. बरं. आपली आता तुम्ही कन्सल्टन्सीज आहात, आहे. हा, तर जे कन्सल्टन्सी आहे ना त्यांना काय करायचंय, त्यांनी जसं सांगितलंय त्याप्रमाणे करायचं. तू म्हणतो ना असं, ओके. ठीक आहे असं. ओके. किती धरू तुम्ही सांगा, कारण तुमची कन्सल्टन्सी ना, तुम्हाला त्यांना सर्व्हिस द्यायची आहे, बरोबर. ते सही करणार आहे. तुम्ही सांगताल त्याप्रमाणे घेतलं. आता ओके. इथं सांगा, इथं 2% म्हणलंय, जी ती 19,678 रुपये अमाऊंट आहे ती त्यांनी किती केली, 16,102 केली. का? जर मॅच करण्यासाठी तिथलं. ते 10 लाखाच्या वर जाऊ नये, मग 2% पण म्हणायचं नव्हतं ना. ठीक आहे, तर याचा काही कंटिन्युअन्सीचा काही रूल नाही. मी रॅन्डमली इस्टिमेट वापरले, आणि इथं आता यांच्या फॉर्मॅटमध्ये इथं पहा, ऍबस्ट्रॅक्ट मध्येच त्यांनी काय केलंय, ऍबस्ट्रॅक्ट मध्येच त्यांनी रॉयल्टी, जीएसटी पण ऍड केली आहे, इन्शुरन्स पण ऍड केला 1%. आता इन्शुरन्स मला सांग किती ऍड करायला पाहिजे? 10 लाखाचं काम आहे. आताच्या 22-23च्या SSR नुसार कमी करायला पाहिजे. पॉईंट 50. आपण कुठला रेफर करतोय मग? त्यांचा कुठला माझ्याकडे सर 21-22 आहे, त्याच्यामध्ये 1% केलेले आमच्या इकडे. तो हा SSR जुन्या एस्टिमेट मध्ये उलट होतं हे. तुम्ही जुने एस्टिमेट रेफर करायला गेले ते उलट येते, त्यामुळे तेव्हाचा SSR रेफर करायचा, तिथं काय लिहिलं ते पाहायचं. बरोबर आहे. मग तो आपण तो डिस्प्ले करतोय तुम्ही, तो SSR कुठला युज केलाय त्याच्यामध्ये? हा 22-23 आपण आता वर पाहिलं होतं ना, एस्टिमेट त्याने जे तयार केले अच्छा. त्यांनी लिहिलेलं असतं इथं. मग त्यामध्ये पॉईंट यायला पाहिजे. हा, इन्शुरन्स 22-23चा SSR आहे हा. पण त्यांनी काय केलं, मी ते सांगितलं तुम्हाला, काही काही ठिकाणी ते 2% धरतायत, ते तर जुन्या एस्टिमेट प्रमाणे. आमच्या इकडे 2% धरतात नंतर. करा तुमच्या इथं प्रमाणे करा, कारण मी सांगितलं तुम्ही तिथं सिस्टीमला भांडणार आहेत का? नाही. मग जे चालतंय ते चालतंय, पण आपल्याला माहिती आहे आपण काय करायला पाहिजे, SSR प्रमाणे करायला पाहिजे, कारण तेच हे आहे. मग तुमच्या इकडे 2% धरतात, तर तुम्ही विचारा मग, तुम्हाला जर तसं असेल किंवा हा उलटा का धरला, विचारा काय याचा, सांगता येते का बघा उत्तर त्यांना. आणि तुम्हाला जर हा कॉम्पिटेटिव्ह एज भेटला, की तुम्ही बरोबर सांगताय, तुमच्याकडे प्रूफ आहेत सगळे, तर तुमचं पण एक व्हॅल्यू ऍडिशन तिथं, अरे ह्याने बरोबर सांगितलं बरं का, ह्याने आपलं सगळं हे केलंय, एकदम परफेक्ट करतोय, तुमचा एक तो ऍडव्हान्टेज भेटू शकतो. त्यामुळं कधी डॉक्युमेंटरी बोला सगळ्या गोष्टी. फक्त ते 2% कशासाठी, म्हणजे त्याचं प्रॉफिट कोणाला जातो, त्या एजन्सीला जातो एखाद्या, की काय कसं? हा प्रॉफिटचा विषय नाही. हे पहा, आपला प्रॉफिट ना फक्त जे तुम्ही करताना वर्क पोर्शन वरचा प्रॉफिट असतो कॉन्ट्रॅक्टरचा. हे बाकीचे पैसे 18% दिले त्यांनी तुम्हाला, मग 20% दिले तरी सुद्धा गव्हर्नमेंटलाच भरायचे आपल्याला. 1% इन्शुरन्स तरी सुद्धा गव्हर्नमेंटचा आहे, बरोबर ना. आता 1%नुसार 8,051 रुपये आले, तुम्ही तिथं 4,000 रुपये भरले, तर तुम्हाला रिएम्बर्स 4,000 रुपये भरणार होणार आहेत. आणि जर गव्हर्नमेंटनं डिडक्ट केले तर 8,000 रुपये होणार आहेत, कारण हा इन्शुरन्स हा त्या कामासाठीच आहे, तुमच्यासाठी नाही दिलेला, तो तुमचा प्रॉफिट मधला नाही येतो. रॉयल्टी किती जरी असेल तरी तो तुम्हाला जेवढे आहे तेवढी भरायचीच आहे. ही प्रोव्हिजन आहे फक्त कशासाठी, तर तुम्हाला त्या इस्टिमेटमध्ये म्हणजे गव्हर्नमेंटला खर्च दाखवायचे ना, म्हणजे त्यांना रॉयल्टी तर भरायचीच आहे, इन्शुरन्स तर भरायचंच आहे, कॉन्ट्रॅक्टर स्वतःच्या खिशातून भरणार नाही. मग ते पैसे इस्टिमेटमध्ये दाखवा, मान्यता करून घ्या, आणि परत मग डिडक्ट करा. तुम्हाला किती भेटणार आहेत, जे वर्क पोर्शन, जेवढं तुम्ही काम करता तेवढंच.
आता मग इथं आता गडबड पहा. आता 9,83,913 ही त्यांनी टोटल अमाऊंट काढली. कॉस्ट ऑफ वर्क पोर्शन काय घेतली? 9,83,000 घेतली. आणि मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला काय सांगितलं, कशावर कॅल्क्युलेट करायला पाहिजे जी वगैरे हे ते सगळं, किंवा कंटिन्जन्सी वर्क जी पोर्शन वर्क पोर्शन यांनी कशावर कॅल्क्युलेट केलं हे 8,05,000 म्हणजे वर्क पोर्शनवर केले, म्हणजे बरोबर केले. 1% इन्शुरन्स 8,05,000 वर धरले, म्हणजे बरोबर केले. फक्त मांडायची पद्धत फक्त वेगळी आहे. ते फक्त आपण फॉर्मॅट चेंज आपल्या होते एस्टिमेट मध्ये कशा प्रकारे केले जातं, मांडणी कशी केली जाते, अशा प्रकारे मांडणी करायची का आपल्याला त्यांना पाहिजे तशी. कारण तुम्ही अशी मांडणी करून गेलात आणि ते म्हणले अरे आपल्या इकडे असं नाही करत, जबाब बदलून आणा, तुमचाच वेळ जाणार आहे. त्यांना जे सोयीस्कर आहे तसं करा, त्याप्रमाणे चालू दे. ठीक आहे, क्लिअर आहे. फक्त काही आपल्या समजुती आहेत त्या आपल्याला फक्त क्लिअर करायच्या, बाकी काही नाहीये. हा, जनरल अभ्यास समजलं. असे वेगवेगळे एस्टिमेट पहा आणि उद्या मला वाटलं सांगा की तुमच्या इथं कसं करतात. ठीक आहे, कारण माझ्याकडे बऱ्याच जिल्ह्यांचे एस्टिमेट्स आहेत, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे. हा, पण तुम्ही एसएसआर रेफर करा ना. एसएसआर मध्ये इन्शुरन्स कशावर घ्यायला सांगितलाय, किती घ्यायला सांगितलंय, एसएसआर मध्ये सांगितलंय. जीएसटी किती घ्यायला सांगितली, एसएसआर मध्ये सांगितली. जी ऍक्च्युअल असेल त्यानुसार त्या नियमानुसार ती असेल ती. जीएसटी कशावर ऍड करायची हेही त्याने सांगितलंय, वर्क पोर्शनवर ऍड करायची. रॉयल्टी क्यूसी टेस्टिंग चार्जेसवर का नाही करायची तेही सांगितलंय. क्यूसी टेस्टिंग चार्जेस एसएसआर मध्ये दिलेले. तुम्ही जर त्याच्यावर जीएसटी दिली तर तुम्ही त्याचे बिल सबमिट करा, तुम्हाला ते जीएसटी भेटून जाईल. ठीक आहे, चला. जनरल ऍब्स्ट्रॅक्ट रिकॅप शीट समजलंय? समजलं का? हो सर. ओके, आता मग पहिलं आपण ड्रॉइंग पाहूयात. आता हे आपलं ड्रॉइंग होतं. 3 टाईप आहेत, यापैकी कोणताही टाईप घ्या. त्याचे तुम्हाला काय करायला पाहिजे, वाटलं असं सेक्शन काढला ना, इकडे असा आयटम नंबर लिहून टाका. यासाठी हा आयटम नंबर, यासाठी हा आयटम नंबर आहे, यासाठी हा आयटम नंबर आहे, मुरमासाठी कोणता आयटम नंबर आहे, हे असे लिहून घ्या. ड्रॉइंग एक्सेल मध्ये करा, कसंही करा, त्यांना फक्त एक स्केच हवंय त्या ठिकाणी. कन्सल्टंटने दिलेलं असेल तरी सुद्धा चालेल, पण प्रत्येक आयटमचा काही ना काहीतरी आयटम नंबर असायला हवा. नसेल तो वेगळा आयटम असेल तर तुम्हाला त्याचं रेट अनालिसिस करावं लागेल, ते नंतर पाहूयात आपण. पण आता छोट्या प्रोजेक्टचे करत असाल तर तुम्हाला आयटम नंबरच घ्यायचे, रेट अनालिसिसच्या भानगडीमध्ये पडायचं नाही. सगळे आयटम इथेच असतात. आता मग ड्रॉइंग दिलंय, ड्रॉइंग वरून आपल्याला समजलं, आपण हे काल पाहिलं होतं, कोणते आयटम नंबर घ्यायचे. फक्त ड्रॉइंग तयार करताना मी काय केलं माहिती का, ज्याच्यामुळे माझे अमाऊंट बदलणार आहे अशा आयटम्सला मी इथं हायलाइट केलंय. हे कशासाठी केलंय, तर आता तुम्हाला थोड्या वेळ उदाहरण समजलं. मला 10 लाख करायचं असलं तर मी, किंवा हेच इस्टिमेट मला, माझ्याकडे एखादा माणूस आला 20 लाख रुपयाचा इस्टिमेट पाहिजे म्हणला, मी इथं फक्त लेंथ मध्ये चेंज करतो, त्याला विचारतो किती लेंथ आहे. ठीक, बरं तुम्ही सांगा मला 20 लाखाचा इस्टिमेट करायचा आहे, तुमच्याकडे किती लेंथचा रोड आहे, मी तुम्हाला विचारेल किती लेंथचा रोड आहे, तुम्ही सांगा, मी त्याप्रमाणे तुम्हाला 20 लाखाचा बसून देतो. बरं, हे तर माहिती आहे ना की लेंथ, विड्थ, हाईट, डेप्थ याच्यानुसार इस्टिमेट बदलेला आपल्याला. हो 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 सर. ठीक आहे. हे जालदा हे आहे, त्यांनी 150 सांगितलंय, तर मी तर 150 केलं. मी तुम्हाला काय सांगतोय, इस्टिमेट होताना ड्रॉइंग, आणि ते जर तुम्ही लिंकिंग केलं तर त्याचा उपयोग काय होतो, तुमचे चेक पॉइंट्स असले पाहिजे, तर तुम्हाला लिंकिंगचं महत्व समजेल. सर जे ड्रॉइंग आहे तर ते ड्रॉइंग प्रत्येक शीटला लिंक करा, म्हणजे असं हे करायचं का, प्रत्येक शीटला जाऊन लिंक करायचं का, ऍबस्ट्रॅक्टला, मेजरमेंटला वगैरे. हो 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 हो, म्हणजे तुम्हाला जर पुढचा वेळ वाचवायचा असेल तुम्हाला, आता मी प्रत्येक वेळेस तयार करत बसतोय का,
मी एकदाच तयार केलंय, बरोबर ना? एकदाच फक्त हो मेहनत घ्यायची आपल्याला, एकदा मेहनत घेतली सगळं झालं. नंतर परत काही नाही, प्रत्येक वेळेस फक्त सेक्शन तोच असणार आहे, कारण तुमच्या इकडे तशीच प्रॅक्टिस चालते. या तिन्हीपैकी जो सेक्शन असेल तो ठेवायचा, किंवा यात मला वाटलं की हा सेक्शन नाही तो वापरत आपल्याला वरचा वापरणार, ह्या प्रोजेक्टला डिलीट केले, फक्त एवढंच ड्रॉइंग ठेवलं. आता हा 150 जर घेतला तर माझ्या रिकॅप मध्ये आली 16,82,000. आता कसं करायचं सांगा बरं मग? 20 लाखाचं करायचं त्यांनी. मी पुढचा प्रश्न काय विचारेल, लेंथ समजली मला, कारण कॉन्ट्रॅक्ट माहित असतं किती लांबीचा रोड करायचा आहे. विड्थ विचारेल, मग 3 मीटर विड्थ आहे का, 2 मीटर आहे का, 2.5 आहे का, ते विचारेल. समजा तो म्हणला की 2.5 मीटर आहे सर आपले, मग तर अजून कमी झालं. 14 लाखाच झालं. 20 लाख कसे आणायचे? कारण फंड तर कन्झ्युम करायचा असतो, आपल्याला तर पैसे परत जाऊ द्यायचे नाहीत. ते लोक पण म्हणतात अरे कमी असलं तरी वाढव. 20 लाख आहेत, पण मेन प्रॅक्टिस काय करायला पाहिजे, जे ड्रॉइंगवर आहे त्याप्रमाणे किंवा ऍक्च्युअल ग्राउंडवर केले त्याप्रमाणे, मग जाऊ द्या पैसे परत. 14 लाखातच होणार आहे तुमचं काम, 6 लाख जाऊ द्या परत. पण तसं होत नाही, म्हणतात कन्झ्युम करा, आलेत पैसे, मग कोणाचा प्रॉफिट? तर जे इस्टिमेट मध्ये मेजरमेंट शीट असतात आणि जी ऍक्च्युअल मेजरमेंट बनवतो आपण, तर त्यात डिफरन्स काय असतो सर? इस्टिमेट हे अंदाजपत्रक आहे. आता तुम्हाला जर एखाद्या गावाचा रोड करायचा आहे तर 150 मीटर तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये दिसतंय करायचंय, 2.5 मीटर ऍक्च्युअल दिसतीये, त्याप्रमाणे तुम्ही इस्टिमेट केलं तर एवढी अमाऊंट होणारच आहे. आणि ऍक्च्युअल मध्ये म्हणजे इस्टिमेट मध्ये तुम्ही हे केलं, तिथं ग्राउंडवर जाऊन पाहिलं, ऍक्च्युअल मध्ये तुम्ही परफेक्ट जर हे असेल तर तेवढंच अमाऊंट होणार आहे. पण एक एक्झाम्पल, तो माणूस म्हणतोय की मला 20 लाखातच बसवायचं आहे, परत पैसे जाऊ देऊ नका. तर मग तुम्हाला काय करावं लागेल, समोर दिसणार तर तेवढंच ठेवावं लागेल, किंवा तुम्हाला असं समजू शकतं अरे आपल्या शाळेच्या समोर, त्या ग्रामपंचायतच्या शाळेच्या समोर जे ग्राउंड आहे ना, तिथं पण आपण कॉन्क्रीट करून टाकूया, तिथं पण जरा थोडीशी आपल्याला सोय पाहिजे, किंवा स्मशानभूमीकडे जाणार रोड तेवढा आपला अर्धवट राहिला होता मागच्या कामामध्ये, तेवढा अजून एक 50 मीटरचा रोड वाढवूया. ठीक आहे, म्हणजे आपण कामासाठी काम करतोय ते, बरोबर काम करतोय. मग हे 150च्या ऐवजी मी काय करतो, अजून 50 मीटर वाढतंय, 200 करतो. किती आलं माझं इथं, 18,68,000 आलं. मग तेवढ्यात काम होईल, म्हणजे ऍक्च्युअल त्यांचं पण काम पण झालं ड्रॉइंग नुसार, आणि फंड पण तो युटिलाइज होईल. पण तुम्हाला ते बाकीचं काही बघायचंच नाही, तर माणसाप्रमाणे करायचं तर मग शक्य नाही. अजून कुठं निघतंय का पहा, अजून चेक करा कुठं काय वाट मिळतंय का, सगळीकडे काम होऊ शकतं का. आता त्यांनी सांगितलं तुम्हाला 150 मीटर करायचंय, विड्थ तर 2.5 आहे, समोर तर दिसणार आहे नंतर कधी जरी मेजरमेंटला आलं. मी काय करू शकतो, माझ्या डेप्थ आहे त्यामध्ये मी ऍडजस्टमेंट करू शकतो. आता डेप्थ ह्या पण कशावर डिपेंड करतात, किती थिकनेसची पीसीसी घ्यायची, किती थिकनेसचं M20 कॉन्क्रीट घ्यायचं, हे कशावर डिपेंड करतं, तुमच्या सॉइल स्ट्राटा कसा आहे त्या ठिकाणचा त्याच्यावर. कारण जर तुमचा सॉइल स्ट्राटा, तिथं लोड किती जाणार आहे त्या रोडवरनं, तर तो सस्टेन करायला पाहिजे, त्याप्रमाणे तो थिकनेसच्या ज्या रिक्वायरमेंट आहे मिनिमम आणि मॅक्सिमम, तर त्याच्या बिटवीनच घ्यायची का ते? मिनिमम मॅक्सिमम असं नाही, प्रत्येक प्रोजेक्ट असायलाच हवं, पण नॉर्मली तुम्ही प्रॅक्टिस करायला जाताल त्यावेळेस कोणी करत नाही. तुम्हाला फक्त इस्टिमेट अमाऊंटला मॅच करून मागतात. असायला काय पाहिजे, ड्रॉइंग नुसार, डिझाईन नुसार सगळं असायला पाहिजे. तिथला तुम्ही सॉइल स्ट्राटा स्टडी केलेला असला पाहिजे. तिथं एवढी थिकनेस घेऊन जर स्टील टाकावं लागत असेल तर स्टील टाकायला पाहिजे, नाहीतर नॉर्मली विदाऊट स्टील पण बरेचसे रोड असतात ग्रामपंचायतचे, मग त्या केसमध्ये स्टील धरायचं नाही. आता मला जर तिथं बसवायचं तर मी 0.23 9 इंची थिकनेसचं कॉन्क्रीट धरलंय, मी तर 0.3चं करतो, 16,49,000 झालं. अजून काय करू शकतो मी, मग मला एक्सकॅव्हेशन मध्ये चान्स लागतो, किंवा 80 mm हे मी 0.1 टाकलंय तर 0.2 करतो, पीसीसी 0.15 6 इंच घेतले तर 8 इंच करतो,
18,87,000. अजून कुठली कामं करता येऊ शकतात का ते पहा. नाहीतर मग जनरली कोणी काय बघत नाही. 150 करायचंय का, ठीक आहे, मला बसवायचं नाही, 160 केला, झाला तुझं 20,12,000चं झालंय. थोडंफार कुठेतरी कमी केलं ते 20 लाखात बसून जाईल. कंटिन्युअसली ऍड केलं की 20 लाखात बसते. एवढ्या फास्टमध्ये एस्टिमेट दिले जातात. आता हे कशामुळे झालं तुम्हाला सांगायचं तात्पर्य काय, तर ज्या काही तुमचे की पॉइंट्स आहेत ज्याच्यामुळे एस्टिमेट चेंज होऊ शकतं हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. आणि असे की पॉइंट एक तर ड्रॉइंगवर मेन्शन करा किंवा एक सेपरेट शीट बनवा, तुमचं डेटा शीट, ज्याला तुम्ही प्रत्येक मेजरमेंट नंतर लिंक करताल. म्हणजे तिकडं काही चेंज झाले की तुमचे पूर्ण एस्टिमेटला चेंज होईल. क्लिअर आहे. मग आता हे मला ड्रॉइंग मी केलं, हे माझे की पॉइंट्स आहेत, एंट्री पॉइंट्स आहेत, हे मी फायनल केले. आता इथं पुढे मला काय करायचं असतं, ड्रॉइंग जर माझ्याकडे आहे तर मेजरमेंट शीट तयार करायचं असतं. मेजरमेंट शीटसाठी आयटम कोणकोणते लागतात हे तुमच्या साईटवरनं डिसाईड करतं. जसं की आता या ठिकाणी एक्सकॅव्हेशन हा आयटम आहे. तुमच्या साईटवर त्या ठिकाणी खोदाई करावी लागते का? मग आता एक्सकॅव्हेशन मधला आयटम 2.11च का घेतला, त्यासाठी 2.11 सर्च करून पाहायचं खालीवर की त्यांनी तिकडं त्या ठिकाणी त्या प्रोजेक्टला 2.11च का घेतला. 2.11 कसला आहे, कंट्रोल F करा. टू 2.11 आहे एक्सकर्शन फॉर रोडवे इन अर्थ सॉइल ऑफ ऑल सॉर्ट सँड, म्हणजे सगळ्या प्रकारचं मुरुम वगैरे ह्याच्यासाठीचा तो आयटम आहे. त्याचा रेट 119 रुपये दिलेला आहे. त्याच्या खालचा आयटम का आहे, मग हा का नाही घेतला? आता तुमच्या इथं मुरुम होता का, हार्ड मुरुम होता का, रॉक होता, हे तुम्हाला साईटवरच माहिती होईल. आणि इस्टिमेट मध्ये चुका होतात आणि परत कॉन्ट्रॅक्टरला भुर्दंड भरावा लागतो किंवा कॉन्ट्रॅक्टर वरड करतो. कशामुळं? तुम्ही काही न स्टडी करता हा आयटम घेतलाय, ऍक्च्युअली तिथं सॉफ्ट रॉक लागला होता, हार्ड रॉक लागला होता, तिथं आयटम पाहिजे होता 250 रुपयाचा, त्याला तो काय भेटत नाही, तुम्ही तिथं दिलाय. तो एक्स्ट्रा आयटम करायचा म्हणलं की प्रोसेस लांबते, तुम्हाला पण पैसे हवे असतात, मग तुम्ही ऍडजस्टमेंट करतात, आहे तोच राहू द्या, घेऊन टाका. मग इस्टिमेट परफेक्ट केलं गेलं पाहिजे साईटच्या सिच्युएशन नुसार. इथं तुम्हाला दिसतंय एक्सकॅव्हेशन रोडवे इन अर्थ सॉइल ऑल सॉर्ट्स सँड ग्रॅव्हल और सॉफ्ट मुरुम. पुढचा आयटम काय आहे, 2.13 हा हार्ड मुरुमचा आहे, 2.14 आहे सॉफ्ट रॉकचा आहे, 2.15 आहे हार्ड रॉकचा आहे, 2.16 आहे हार्ड रॉक बाय वेजिंग चिझलिंग करून काढायचा आहे. मग जो आयटम आपल्याला त्या ठिकाणी ऍप्लिकेबल होतो तोच आयटम धरायचा. आणि एक्सकॅव्हेशनच लागत नसेल तर आयटमच धरायचा नाही. पण काही वेळेस आपल्याला प्रोव्हिजन थोडीफार ठेवावं लागते, मग त्या ठिकाणी तुम्ही एकदम नॉमिनल क्वांटिटी ठेवली तरी सुद्धा चालू शकते. म्हणजे आयटम एक्स्ट्रा आयटम नको व्हायला, थोडीशी क्वांटिटी धरली होती, वाढली तरी काही हरकत नाही. ठीक आहे. तर असे आयटम तुम्हाला आयडेंटिफाय करावे लागतील. हे आयटम आयडेंटिफाय तुम्हाला असे रेफरन्सेस घेतले तरच समजतील. एक्सकॅव्हेशन, त्यानंतर सप्लाय ऑफ 80 mm घेतलाय, तो का घेतला, तर 80 mm चा आपल्याला तिथं बाहेर खालच्या साईडला सब बेस तयार करायचा आहे, ड्रॉइंग मध्ये दिलंय 80 mm चा. त्यानंतर सप्लाय ऑफ हार्ड मुरुम आहे, म्हणजे इथं आता आयटम डबल डबल घेतले. काय, पहिले सप्लाय करायचं मेटल, नंतर हार्ड मुरुम, त्यानंतर स्प्रेडिंग करायचं 80 mm मेटल, स्प्रेडिंग करायचं मुरुम त्याच्यावर, त्याचा सेपरेट आयटम आहे, आयटम नंबर आहे. त्यानंतर त्याला कॉम्पॅक्शन करायचं सबग्रेडचं मेटलचं आणि कॉम्पॅक्शन करायचं हार्ड मुरुमचं. असे एवढे आयटम तुम्हाला मग ऍड करायचे. हे तुमच्या इथलं एस्टिमेट त्या साईटची सिच्युएशन त्याप्रमाणे करायचे. ठीक आहे. इथे काय कन्फ्युजन आयटम सिलेक्ट करताना कन्फ्युजन असेल, पण त्यासाठी तुम्हाला भरपूर इस्टिमेट्स पाहावे लागतील. तुमच्या एरियामधले ड्रॉइंग पाहावं लागेल, तिथली साईटची सिच्युएशन काय पाहावं लागेल, हे करावं लागेल. जर तुम्ही नवीन असाल, फ्रेशर असाल, तर तुम्हाला अंदाज नाहीये तिथं काय आहे काय नाहीये, यासाठी साईट व्हिजिट करणं, जुने इस्टिमेट रेफर करणं हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. कारण एखादा जुना माणूस जर तुम्हाला इस्टिमेट देतोय, बरोबर ना, एखादा जर जुना माणूस तुम्हाला इस्टिमेट देतोय, तो लगेच देतोय, मी आता जसे दिले तसे का देतोय, तर त्याचा पण अनुभव आहे, त्याला माहित आहे त्या गावामध्ये एक्सकॅव्हेशन लागणारच आहे, त्या गावामध्ये
हार्ड मुरूम आहे तो आयटम घ्या. त्यामुळे तो बसल्या जागी देतोय. तुम्हाला आता अंदाज नाहीये, त्यामुळे तुम्हाला ते थोडस स्टडी करावं लागणार आहे. ठीक आहे. AI ची काय आहे आता, हे काय आहे AI ची समरी बघू आपण काय आहे तिथे. तुम्ही स्टार्ट करा म्हणला केली मी सारखी. ठीक आहे. तर आपल्याला आता इथं मग लेंथ मेजरमेंट तयार करायचं, तर लेंथ कुठून आली इथं पहा. मी याच्यावर क्लिक केलं, मी टाईप केलेलं नाही ही लेंथ, मी लिंक करून घेतली ड्रॉइंग वरून. विड्थ कुठून आली, लिंक करून घेतली ड्रॉइंग वरून. हाईट कुठून आली तर 0.3 मी आता एक्सकॅव्हेशनची तिथं डेप्थ धरली नव्हती, त्यामुळं मी मॅन्युअली टाईप केली. सप्लाय ऑफ ATMM परत 160 D6 म्हणजे इथून आलं, कारण हे मी परत तिकडनं लिंक केलं होतं. म्हणजे इथं बदललं की इथं पण बदलणार आहे. 2.5 कशानं आलं, ड्रॉइंग वरून आलं. 0.2 कशानं आलं, ड्रॉइंग वरून आलं. हे लिंकिंग कसं करायचं असतं माहिती आहे मी तुम्हाला. समजा माझ्याकडे काहीच नाही, मी आयटम लिहिला, लेंथ लिहायची मला, इज इक्वल टू ड्रॉइंग वर जायचं. 160 हा माझा रेफरन्स पॉईंट आहे पहिला, मी तो तिथं क्लिक केला. विड्थ किती माझ्या एक्सकॅव्हेशनची, ड्रॉइंग वर गेलो 2.5 मीटर, प्लस मला वाटलं दोन्ही साईडला मला 0.3 ऍड करायचं, तर मी 0.6 डायरेक्टली ऍड करून घेतो. 3.1 झाली विड्थ. हाईट किती आहे आता तिथं मला साईड सिच्युएशन मला 0.3 लागते. एक्सकॅव्हेशन आलं. सप्लाय ऑफ ATMM, मग मला किती सप्लाय करायचंय तर 160 मीटर जी लेंथ आहे त्यालाच क्लिक करायचंय. म्हणजे मी इथला रेफरन्स दिला, कारण हा बदलला तर हा सर कधी बदलणार विड्थ आहे मध्ये इकडचं. ऑफसेट ऍड केलेत का, म्हणजे शोल्डर साठी? हो हो हो, एक्सकॅव्हेशन थोडं आपल्याला जास्त करावं लागतं ना, त्यामुळे केलं ते. मग आता सप्लाय ऑफ ATMM किती करायचंय, माझं जेवढी रोड विड्थ आहे तेवढीच मला भेटणार आहे. त्यामुळे मग मी परत ड्रॉइंग वर जातो, ड्रॉइंग विड्थ, रोड विड्थ सिलेक्ट करतो. हाईट किती आहे सप्लाय ऑफ ATMM ची, ड्रॉइंग वर जातो, 0.2 आहे, इथं क्लिक करतो. असं क्लिक केल्यानं काय होतं, तिकडचा रेफरन्स बदलला की इकडे पण बदलणार आहे तुमचं. असेच रेफरन्स मी क्वांटिटी सगळ्या शीटला देत गेलो, ते फक्त तुम्हाला ऑब्झर्व करायचे तिथून पुढे. ठीक. आता मेजरमेंट करणं हा आपल्या एस्टिमेट मधला पार्ट येत नाही, पण तुम्हाला मी एक हे एस्टिमेट फक्त सांगतोय, त्याच्यावर तुम्ही बाकीचे एस्टिमेटचे असे रेफरन्सेस तयार करू शकता. सप्लाय ऑफ हार्ड मुरूम, हार्ड मुरूम सप्लाय करायचा आहे. सप्लाय ऑफ हार्ड मुरूम कसा करणार आपण, तर किती टक्के हार्ड मुरूम लागणार आहे तुम्हाला, तर जेवढं तुमचं मेटल आहे त्याच्या 25% मला व्हॉइड मध्ये भरायला हार्ड मुरूम लागणार आहे. म्हणून मी काय केलं, 25% त्याच्या क्वांटिटी धरली. म्हणजे इथं लिंक केलंय पहा, 25% धरली, इथं त्याला लिंक केलं 20%ला. 80च्या 25% म्हणजे ती आली 20. म्हणजे मी जर इकडलं की हे पण बदलणार आहे, लेंथ बदलली हे पण बदलणार आहे. स्प्रेडिंग किती स्प्रेड करायचं आहे मला 80 mm मेटल, तर सेम ॲज आयटम नंबर 2, जेवढं सप्लाय करणार आहे तेवढं मला स्प्रेड करायचं. स्प्रेडिंग ऑफ मुरूम, जेवढा मी सप्लाय केला तेवढा मला स्प्रेड करायचा आहे, त्यामुळे ती लिंक करून घेतली याला. कॉम्पॅक्शन किती कॉम्पॅक्शन करायचंय, जेवढा, आता कॉम्पॅक्शनचं मी परत रेफरन्सेस घेतले का, तर कारण आयटम आहे युनिट, याचं स्क्वेअर मीटर आहे, वरच्या आपण काढली तर क्युबिक मीटर काढली. मग स्क्वेअर मीटर जर असेल तर लेंथ इंटू विड्थ, ही ड्रॉइंग वर असेल. कॉम्पॅक्शन ऑफ हार्ड मुरूम सेम ॲज कॉम्पॅक्शन मी सबग्रेडचं मेटलचं करणार आहे तेवढंच मला मुरूमचं करायचंय. त्यानंतर त्याला मला PCC करायची, आयटम नंबर 24.01 आहे. लेंथ ड्रॉइंग वरनं लिंक आली, विड्थ ड्रॉइंग वरनं आली, डेप्थ ड्रॉइंग वरूनच आली. थिकनेस किती ते बघा, मग मी तिकडे चेंज केली, इकडे पण तेवढीच आली 0.2 0.3. तसंच M20 कॉन्क्रीटचं पण तिथं धरलं आपण तेच माझं इथं M20 कॉन्क्रीटसाठी आलं. आणि फिक्सिंग ऑफ बोर्ड हा 1 नंबरचा आयटम आला. ठीक आहे. तर असे मेजरमेंट तुम्ही पण एखादं रोडचं एस्टिमेट घ्या आणि तयार करा एक्सेल मध्ये. असं ड्रॉइंग तयार करा, मेजरमेंटला लिंक करा, रिकॅपला लिंक करा. आता रिकॅपला लिंक नंतर होईल, पण रिकॅप तयार तरी करा ऍटलिस्ट असं. मग नंतर आपल्याला ऍट्रॅक्ट कसं येतं, रेट अनालिसिस कसं येतं, आपण उद्या पाहू. ठीक आहे. उद्याचा महत्वाचा पार्ट आहे रेट अनालिसिस करायचं आहे आपल्याला त्या प्रोजेक्टचं, त्यामुळे ते मिस करू नका. मेजरमेंट आता कुठलाही प्रोजेक्ट असू दे, कंपाऊंड वॉल असू देत असंच करायचं, पेव्हिंग ब्लॉक असू देत असंच करायचं. ड्रॉइंग कुठं ना कुठे असलं पाहिजे, जर असेल
तर मग डेटा पॉईंट घ्यायचा. आता मग जर माझा सीसी रोड असता, माझं जो ड्रॉइंग त्याने हार्ड कॉपीमध्ये दिलं असतं, तर मी काय केलं असतं, इथं माझे डेटा पॉईंट हा मला प्रिंट आउटला द्यायचा नाहीये इस्टिमेटला, पण माझं नंतर इस्टिमेट मला चेंज करायचं असलं तर लगेच होऊ शकतं. यासाठी मी हे डेटा पॉईंट घेतो. काय काय डेटा पॉईंट असू शकतो माझा? माझी लेंथ, दुसरं विड्थ, तिसरं एक्सकवेशन डेप्थ, चौथं काय असेल अजून? M10 PCC थिकनेस, पाचवं काय असेल? M20 कॉन्क्रीट थिकनेस. कारण लेंथ विड्थ तेवढेच राहतं. मग मी इथं काय लिहितो? लेंथ माझी 160 आहे समजा लिहितो. तिकडं आपण जशी लिहिली होती. विड्थ किती? 2.5 होती. एक्सकवेशन डेप्थ किती? 0.3 होती. M10 PCC किती? 0.2 होतं. M20 किती होतं? 0.3 होतं. हे माझे झाले रेफरन्स पॉईंट. मग मेजरमेंट तयार करताना मी काय करणार? 160 लेंथ लिहायची मला. कुठून लिहिणार मी? डेटा पॉईंट 160 केलेले. मेजरमेंट मध्ये गेलो. विड्थ किती आहे? एक्सकवेशन 3.1 आहे. ती कशावरून आली? तर डेटा पॉईंटवर गेलो. 2.5 प्लस 0.3 दोन्ही साईडला ऍड केले. ठीक आहे. म्हणजे ड्रॉइंग जरी नसेल तर असं ते कुठेतरी डेटा पॉईंट पाहिजे, ज्या व्हॅल्यू चेंज केल्यामुळे माझं इस्टिमेट चेंज होऊ शकतं. हे तुमचे डेटा पॉईंट्स असतात, इनपुट्स. ठीक आहे. हे करता येईल. हे खूप पण महत्वाचं आहे बरं का हे पण, कारण तर तुमचा आमच्याकडे काही सीसी रोड केलेत, त्याच्यामध्ये रेन्फोर्समेंट पण नाही टाकलेत त्यांनी. तर असू दे. विदाउट रेन्फोर्समेंट पण असतात का सीसी रोड? हो हो हो, भरपूर असतात. जर आता हे असेल तर मी इथं डेटा पॉईंट मध्ये ऍड करतो रिएन्फोर्समेंट पण. मेजरमेंट मध्ये मी तर माझा आयटम ऍड करतो M20 कॉन्क्रीट, नंतर मला रिएन्फोर्समेंटचा आयटम घ्यायचा आहे. तो आपण पुढच्या एस्टिमेट मध्ये पाहूया. ते पण थंब रूल असतात त्याचे पण. इस्टिमेट कोणी किती बार लागेल, किती 10 mm चा लागेल, किती 12 mm चा लागेल, हे कोणी कॅल्क्युलेट करत नाही. ह्या क्युबिक मीटरच्या कॉन्स्टंट असतात. ठीक आहे. 30 किलो, 50 किलो, 60 किलो पर क्युबिक मीटर स्टील लागेल मला. ठीक आहे. हो सर. चालेल. तर मग एवढं आपण क्लिअर करूयात. याच्यानंतर आपण फक्त पुढचे इस्टिमेट्स असतील त्यामध्ये फक्त ड्रॉइंग पाहणार, त्याचे रेफरन्सेस कुठून आले ते पाहणार आहेत. कितीही कॉम्प्लिकेटेड प्रोजेक्ट असेल तरी सुद्धा असेच हे करा. ड्रॉइंग जर नसतील, हार्ड कॉपीमध्ये त्यांनी दिले असतील तर डेटा पॉईंट तुम्ही तुमचे लिहा, जेणेकरून पुढे काही चेंज झालं तर तुम्हाला लगेच हे बदललं तरी तुमचं रिकॅप शीट पण तुमचं अपडेट व्हायला पाहिजे. ठीक आहे. चालेल. मग आता उद्या महत्वाचा पार्ट, मेजरमेंट झाल्यानंतर आपल्याला रेट अनालिसिस करायचे असतात. कारण मेजरमेंट आहे त्याचं अमाऊंट काढण्यासाठी आपल्याला रेट अनालिसिस करायचं असतं. इस्टिमेट मध्ये SSR मध्ये दिलेले रेट, त्याच्यामध्ये आपल्याला जे ऍडिशन डिडक्शन्स करायचे आहे ते करायचे आणि त्याचा रेट काढायचा आपल्याला. ठीक आहे. तर ड्रेनचं पण इस्टिमेट करायचं असलं तर असंच करायचं ना, जे आता करत आहे? सगळं काही असू देत, काही असू देत, सगळं असंच करायचं. कुठल्याही याच्यामध्ये डेटा पॉईंट, मेजरमेंट शीट तुम्हाला आपण पुढे स्टडी करणार आहे. एक इस्टिमेट फक्त आपण पूर्ण करणार आहे आणि त्यानंतर कुठलंही इस्टिमेट असू देत आपल्याला तसंच करायचं. म्हणजे आता उदाहरणार्थ आता तुम्हाला समजा हे क्लोज गटरचं, हे इस्टिमेट आहे गटरचं. मी ड्रॉइंग तयार केले. ओपन गटर असू देत, क्लोज असू देत, त्याचं ड्रॉइंग तयार केलं. कुठले कुठले माझे पॉईंट्स आहेत, हे पॉईंट्स आहेत जे बदललं की माझं इस्टिमेट बदलणार आहे. तुम्ही तयार करा. तिकडं जरी तुम्हाला हार्ड कॉपीमध्ये दिलं असं, मी तुमच्या माहितीसाठी म्हणून तयार करा. कारण डेटा पॉईंट वरनं लगेच समजत नाही नक्की कुठली गोष्ट काय. इथं लगेच समजू शकतो ना, अच्छा असा क्रॉस सेक्शन आहे, याची विड्थ 0.45 आहे, याची थिकनेस 0.1 आहे, 150 मीटर लेंथ आहे, स्लॅबची थिकनेस 0.125 आहे, हाईट 0.5 आहे, पीसीसीची थिकनेस 0.1 आहे, कॉन्क्रीटची बेस कॉन्क्रीटची पीसीसीची 0.1 आहे, ऑफसेट 0.1 चे दिलेले. ठीक आहे. कोणतंही इस्टिमेट द्या, अशाच प्रकारे करायचं.
हम्म? सर ड्रेन मध्ये जे आहे ते 1 रो 2 रो 3 रो हे कसं असतात सर? अं? ड्रेनचं जे इस्टिमेट आहे ना आता क्रॉस ड्रेनेज स्ट्रक्चरचं नाही, तर सीडी वर्क वेगळं झालं, त्याचं ड्रॉइंग तुम्हाला अच्छा त्याप्रमाणे करावं लागेल. सीडी वर्क वेगळा झाला, हा गटरचा आपण सांगितला. अच्छा ठीक आहे. सीडी वर्क मध्ये कसं असते सर? हा, सीडी वर्क सीडी मध्ये वर्क हा ड्रॉइंग त्याचं रेफर करा. सीडी वर्कचे ड्रॉइंग वेगवेगळे येऊ शकतात, त्याचे सेक्शन्स पाहावे लागतात आणि त्याप्रमाणे आपल्याला करावं लागतं. हम्म? बघूयात आपण पुढे वेळ भेटेल तसं डिस्कस करूया. तर हे अंगणवाडीचं पण असेल. अंगणवाडीचं पण मी आमच्याप्रमाणे केलं तयारी, त्या ड्रॉइंग पण एक्सेल मध्ये सायझेस लिहिल्या, लेंथ लिहिली, विड्थ लिहिली आणि इथं माझे डेटा पॉइंट्स मात्र हे पण दिले. त्यात सगळं मी ड्रॉइंगवर दाखवू शकलो नाही. इथं आता प्लेन बीम कितीचा असेल, फ्लोर बीम कितीचा असेल, स्लॅब थिकनेस किती असेल, प्लिंथ हाईट किती असेल, फ्लोर हाईट किती असेल, विंडो काय साईजच्या असतील, कॉलमची साईज काय, फुटिंगची साईज काय, एस्केवेशन किती आहे. तर कधी कधी दोन्हीचा पण हे तुम्हाला धरावा लागतो आणि हेच माझे रेफरन्सेस सगळे माझ्या मेजरमेंट मध्ये जाणार. हम्म? ठीक आहे. सगळे रेफरन्सेस ड्रॉइंग वरून आले. प्रत्येक गोष्ट लिंक आहे. मी डायरेक्ट टाईप कुठलंच नाही, तुम्हाला दिसतंय वर सगळं लिंक आहे. इथं कुठल्या ना कुठल्या तरी सेलला लिंक आहे. कॉलमची साईज अंगणवाडी ड्रॉइंग वरून आली, विड्थ ड्रॉइंग वरून आली, ड्रॉइंग वरून आले. ठीक आहे. चालेल. तर मग हे तुम्ही पहा, तयार करा तुमच्या स्वतःचे आणि छोट्यापासून सुरुवात करा. एकदम कॉम्प्लिकेटेड मध्ये जाऊ नका सुरुवातीला. सीसी रोड घ्या, गटर घ्या, छोटे एस्टिमेट आहेत. पेव्हिंग ब्लॉक घ्या. कंपाऊंड वॉल थोडस अजून त्याच्यात ऍडव्हान्स होऊ शकतं. बिल्डिंग तर थोडेसे बरेच आयटम येतात. छोट्यापासून सुरुवात करा. एकदा सवय लागली लिंकिंगची, तुम्हाला कॉन्फिडन्स आला इथं बदललं की हे बदलतंय, ठीक आहे. तर मी तुम्हाला जे सीसी रोडचं इस्टिमेट पाठवलंय ना त्यावरून समजून सांगाल सर एकदा म्हणजे कसं? बरं, ठीक आहे. आपण बघूया तसं. ठीक आहे, मग आपण थांबूयात या ठिकाणी. येस, थँक्यू.